नमस्कार मंडळी, सकाळी सकाळी हिरव्यागार भाज्या पालक, आंबट चुका, कोथिंबीर आणि पत्तागोबी घेतली, धुवून बारीक चिरून घेतले। यामध्ये तुम्ही गाजर, फरसबी, कांदासुद्धा घेऊ शकता। या सर्व भाज्या एका पसरट भांड्यात घेतल्या। त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ आणि 3-4 चमचे ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ आणि नाचणीचं पीठ असं सगळं मिक्स घेतलं। ज्वारी, बाजरी आणि नाचणी हे सर्व मी मिक्स दळून आणलेलं आहे। यात घातलं चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा तीळ, हळद, गरम मसाला, धने जिरे पूड, लाल तिखट आणि थोडंसं जिरंसुद्धा घातलं। आणि यामध्येच 1 चमचा आपल्याला दहीसुद्धा घालायचं आहे। दही नसेल तर तुम्ही आमचूर पावडर घालू शकता किंवा थोडंसं लिंबूसुद्धा यामध्ये घालू शकता। आणि हे सर्व छान आता मिक्स करून यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे घट्टसर मळून घेऊया। बघा, आता याचा असा घट्टसर गोळा तयार झाला। तव्यावर थोडंसं तेल घालायचं आणि आता हे थालीपीठ आपण थापून घेऊया। याला छान गोल गोल छिद्र पडायचे आणि यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं, म्हणजे हे थालीपीठ छान शिजून येतं आणि तेलावर छान परतलं जातं। उलट करायचं आणि परत सुलट करून दोन्ही बाजूंनी छान शेकून घ्यायचं। एकदम जबरदस्त चवीचं ग्रीन थालीपीठ तयार आहे। दह्यासोबत हे थालीपीठ अगदी अप्रतिम लागतं बघा। मी सोबत घेतला आहे कैरीचा मुरब्बा। तुम्ही पण करून बघा आणि मला फीडबॅक जरूर द्या। आवडली असेल रेसिपी तर चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।